नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरला भारतातील महत्त्वाच्या ज्या खनिज संपत्ती आहेत, या खनिज संपत्तीच्या विषयी आपण माहिती बघितलेली होती. त्या लेक्चरमध्ये आपण आपला भारत देश हा खनिजांच्या बाबतीमध्ये कशाप्रकारे समृद्ध आहे याची माहिती बघितलेली होती. आता ही जी खनिजे आहेत, ही खनिजे ज्यावेळेला आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये भूगर्भामध्ये सापडतात, त्यावेळेला या खनिजांचा उपयोग आपल्या मानवी जीवनामध्ये किंवा आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये करण्यासाठी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया होणं गरजेचं आहे. आणि त्या प्रक्रिया या वेगवेगळ्या उद्योगांच्या मार्फत होत असतात. उदाहरणार्थ आपण लोह खनिज जर पाहिलं तर लोह खनिजाचं लोह पोलादामध्ये रूपांतर करण्यासाठी लोह पोलाद उद्योग महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर इतर खनिजे आहेत, या सर्व खनिजांचं जी कच्च्या स्वरूपात सापडतात त्या खनिजांचं पक्क्या स्वरूपात रूपांतर करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे उद्योग महत्त्वाचे आहेत आणि या उद्योगांचा अभ्यास करणे आपल्याला गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपण शेतीविषयी माहिती बघितलेली होती. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. भारतात विविध प्रकारची पिकं घेतली जातात. या सर्व पिकं जी आहेत ती पिकं ज्यावेळेला शेतातून पिकवली जातात, त्या पिकांचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा त्या शेतमालावरती प्रक्रिया करण्यासाठी असे अनेक शेतीवरती आधारित उद्योग आहेत. त्या उद्योगांचाही माहिती पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आता ज्यावेळेला हे शेती आणि ही जी खनिज आहेत त्या खनिजांचा उद्योगांशी जवळचा संबंध आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हा घटक जसा मानवी दैनंदिन जीवनामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जसा महत्त्वाचा आहे, तसंच आपल्याला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यामध्ये किंवा सर्व प्रकारच्या परीक्षांचा अभ्यास करत असताना किंवा परीक्षा देत असताना या घटकावरती विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणून आपल्याला या ठिकाणी या लेक्चरला आपल्या भारतामध्ये असणारे जे महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत, आपल्या भारतामध्ये अनेक कुटीर, लघु उद्योग, मोठे उद्योग केले जातात, परंतु जे प्रमुख उद्योग आहेत की ज्या उद्योगांचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो, अशा प्रमुख उद्योगांच्या विषयी आपल्याला या ठिकाणी माहिती बघणं गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर भारत हा एक जिवंत आणि वैविध्यपूर्ण देश आहे की ज्याची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेसह वाढत्या प्रमाणात एकत्रित होत आहे. गेल्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणांचे दूरगामी परिणाम झालेले आहेत. आता गेल्या दशकाचा आपण जर कालखंड बघितला तर पाठीमागच्या स्वातंत्र्यापासूनच्या आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये भारताची झालेली जी औद्योगिक प्रगती आहे, या औद्योगिक प्रगतीमध्ये या उद्योगधंद्यांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. आता जर आपण अलीकडच्या कालखंडामध्ये बघितलं तर औद्योगिक क्रांतीनंतर ते आतापर्यंतच्या कालखंडात वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेल्या आहेत आणि या सुधारणांचे दूरगामी परिणाम आपल्याला झालेले पाहायला मिळतात. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर उद्योगधंद्यांचं झालेलं संगणकीकरण आहे. उद्योगधंद्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मशिनरींचा वापर होत आहे. त्यामुळं यांचे जे आर्थिक सुधारणांचे जे परिणाम आहेत, हे परिणाम दूरगामी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आपला भारत देश जर आपण बघितलं तर जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये देश आहे. आता आपल्या भारतामध्ये असणारी प्रचंड लोकसंख्या आणि या लोकसंख्येला उपलब्ध असणाऱ्या ज्या सर्व विविध प्रकारच्या वस्तू आहेत, या सर्व विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध होण्यासाठी उद्योगधंद्यांचा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या भारत हा एक प्रचंड आणि सतत वाढणारी आपल्या भारताची बाजारपेठ आहे. विकसनशील पायाभूत सुविधा, एक जटिल आर्थिक क्षेत्र, लवचिक नियामक वातावरण, फायदे तसेच एक स्थिर राज्य आणि एक चांगला आर्थिक दृष्टिकोन, या सर्व गोष्टींच्यामुळे गुंतवणुकीसाठी भारत आकर्षक बनत आहे. आता या सर्व गोष्टींच्यामुळे आपल्या भारतातील अनेक उद्योजक जसे नवनवीन उद्योगांचं निर्माण हे आपल्या भारतामध्ये करतात, तसे विदेशातीलही अनेक उद्योजक आपल्या भारतामध्ये विविध उद्योगांची निर्मिती करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या भारताची लोकसंख्या ही सतत वाढणारी बाजारपेठ आणि सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व प्रकारच्या गोष्टींच्यासाठी गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये आपला भारत देश हा एक महत्त्वपूर्ण देश म्हणून मानला जातो. कारण आपल्या भारतातून तेवढ्या मोठ्या प्रमाणात जे उत्पन्न आहे किंवा जे फायदे आहेत, ते फायदे जास्त प्रमाणात झालेले पाहायला मिळतात. त्यामुळं आपला भारत देश हा एक गुंतवणुकीसाठी देशी त्याचबरोबर विदेशी उद्योजकांना आकर्षणाचं महत्त्वाचं केंद्र आहे. आता भारताची व्यावसायिक वातावरण उच्च पातळी आणि निरंतर वाढण्यासाठी ही अनुकूल प्रकारचं आपल्याकडे वातावरण आहे. त्यामुळे आपल्या भारतातील उद्योगधंदे जे आहेत त्या उद्योगधंद्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
आता या ठिकाणी आपल्याला भारतातील प्रमुख उद्योगधंदे बघायचे आहेत। या ठिकाणी या आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला उद्योगधंद्यांची इथे नावे दिलेली आहेत। त्या उद्योगधंद्यांची आपल्याला माहिती बघायची आहे। याच्यामध्ये सुती उद्योग, ताग उद्योग, साखर उद्योग, लोह पोलाद, ॲल्युमिनियम उद्योग, तांबे, खत निर्मिती, सिमेंट उद्योग, कागद उद्योग, इलेक्ट्रिक उद्योग, वाहन निर्मिती, रासायनिक उद्योग हे काही प्रमुख उद्योग आहेत। या उद्योगांच्या व्यतिरिक्तही अनेक छोटे मोठे उद्योगधंदे आपल्या भारतामध्ये केले जातात, परंतु या उद्योगांचं प्रमाण आणि या उद्योगांचा विस्तार पाहता या ठिकाणी आपल्याला या उद्योगांची माहिती पाहणे तर गरजेचं आहे, कारण हे उद्योग जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात केले जातात, त्यामुळे आपल्याला इथं यांची माहिती बघायची आहे। आता याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा उद्योग आहे तो म्हणजे सुती कापड उद्योग। आता जर आपण प्राचीन कालखंडापासून बघितलं तर सुती कापड उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सुती कापड उद्योग हा जगातील सर्वात प्राचीन उद्योग म्हणून मानला जातो। जगातील सर्वात प्राचीन उद्योग या कारणाने आहे, कारण जर आपण पाहिलं तर जगाचा विचार करायला गेलो तर आपल्या भारतामध्ये पूर्वीपासून म्हणजे ज्या वेळेला इंग्रज आपल्या भारतामध्ये येण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्या भारतामध्ये चरख्यावरती त्याचबरोबर हातमागावरती कापड विणलं जात होतं। त्या कापडाचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करत होतो, त्यामुळे हा एक प्राचीन उद्योग आहे आणि हा जगातील सर्वात जुना उद्योग आहे, कारण अन्न वस्त्र निवारा या गरजांच्यापैकी वस्त्र ही गरज माणसाची महत्त्वाची होती आणि याच्यातूनच या उद्योगाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता सुती कापड उद्योग जो आहे तो सुती कापड उद्योगाकरता कच्चा माल म्हणून कापसाचा वापर सर्वात जास्त केला जात होता, तो अजूनही केला जातो, परंतु त्याला तर काही पर्यायी गोष्टी आल्यामुळे त्याचा वापर कमी प्रमाणात आहे। परंतु प्राचीन कालखंडापासून कापूस या पिकाचा उपयोग हा सुती उद्योगाकरता सर्वात जास्त केला होता। आता जर आपण बघितलं तर भारताचा विचार करायला गेलो तर भारतामध्ये प्रामुख्याने समुद्रकिनारपट्टीची जी राज्य आहेत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणारं महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही जी राज्य आहेत ही राज्य सर्वात जास्त प्रमाणात सुती कापड उद्योगामध्ये अग्रेसर आहेत। अग्रेसर म्हणजे सर्वात पुढे असलेली पाहायला मिळतात। आपल्या भारतात सर्व ठिकाणी हे कापड उद्योग सुती कापड उद्योग केला जातो, परंतु ही जर राज्य बघितली ही राज्य सर्वात जास्त अग्रेसर आहेत, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक। त्यातल्या त्यात या राज्यांचा जो किनारपट्टीचा भाग आहे तो सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, कारण आपल्या भारताच्या किनारपट्टीचा जो भाग आहे याच्यामध्ये आपली जी पश्चिम किनारपट्टी आहे या ठिकाणी जे वातावरण आहे ते वातावरण लांब धाग्यासाठी अत्यंत अनुकूल आहे आणि जो लांब धागा आहे तो सुती कापड उद्योगात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही राज्य त्याच्यामध्ये अग्रेसर आहे। आता आपण भारताचा विचार करायला गेलो तर भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी जी आहे, आता या ठिकाणी हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई या ठिकाणी कावासजी नानाभाई दावर यांनी 1854 मध्ये स्थापन केलेली होती। हे महत्त्वाचं आहे, या ठिकाणी याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो। 1854 मध्ये म्हणजे आपण आता 2022 मध्ये आहोत, 1854 मध्ये आपल्या भारतातील पहिली सुती कापड गिरणी किंवा कापड गिरणी या ठिकाणी स्थापन झाली होती। त्यानंतर सर्वात जास्त हळूहळू या ठिकाणी मुंबईमध्ये ज्या सुती कापड उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं होतं, ही पहिली कापड गिरणी जी कावासजी नानाभाई दावर यांनी सुरू केलेली होती। आता हा जो सुती कापड उद्योग आहे तो सुती कापड उद्योग आपल्या भारतामध्ये अहमदाबाद, गुजरातमध्ये मुंबई, सोलापूर, नागपूर, इंदोर या शहरांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एकवटला आहे। आता या ठिकाणी आपण जर विचार करायला गेलो तर गुजरातमधील अहमदाबाद हे समुद्रकिनाऱ्या या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे, कारण या ठिकाणी कापड गिरण्या जास्त आहेत। मुंबई हे सुद्धा ठिकाण पूर्वीच्या कालखंडापासून सुती कापड उद्योगामध्ये महत्त्वाचं होतं। सोलापूर या ठिकाणी कापूस जास्त पिकवला जातो, त्यामुळे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे नागपूरची सेम परिस्थिती आहे, इंदोरचीही सेम आहे, म्हणून या शहरांच्यामध्ये सुती कापड उद्योग मोठ्या प्रमाणात एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता अहमदाबाद व मुंबई या शहरांना भारताचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं, कारण आपल्या भारतातील जर सर्वात जास्त सुती कापड उद्योग बघितले तर हे सगळ्या सुती कापड उद्योगांचं केंद्रीकरण अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांच्यामध्ये झालेलं आहे। आता जर सुरुवातीची आपण परिस्थिती बघितली तर मुंबई ही कापड गिरण्या म्हणूनच मुंबईची ओळख होती, कारण मुंबईमध्ये तयार झालेलं धागा लांब होता, त्याचबरोबर उच्च प्रतीचा होता, त्यामुळे मुंबईमध्ये सर्वात जास्त
सुती कापड उद्योग किंवा कापड गिरण्या स्थापन झालेल्या होत्या. या कापड गिरण्यांच्यामुळेच त्या ठिकाणी मुंबईची जी प्राचीन कालखंडापासून किंवा मध्ययुगीन कालखंडापासून भारताचं मँचेस्टर म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर ही जसं मुंबई आणि अहमदाबाद ही दोन शहरं भारताचं मँचेस्टर म्हणून ओळखले जातात. आता मँचेस्टर म्हणजे काय, तर मँचेस्टर म्हणजे ज्या ठिकाणी कापूस जास्त किंवा सुती कापड उद्योग जास्त प्रमाणात आणि उत्तम प्रतीचा उत्पादित केला जातो ते ठिकाण. आता भारताचं मँचेस्टर म्हणून अहमदाबाद आणि मुंबई यांना आपण ओळखतो. तर तसं जगाचं मँचेस्टर हे इंग्लंडमध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना ओळखलं जातं. तर महाराष्ट्राचं मँचेस्टर जर आपण म्हटलं तर महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हटलं जातं. आता इथे जर बघितलं तर हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भारताचं मँचेस्टर, तर इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर आपण म्हणतो. महाराष्ट्राचा जर आपण विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगल्या प्रतीचा आणि उत्तम क्वालिटीचा जर धागा आपण म्हटलं तर तो इचलकरंजी या शहरामध्ये निर्माण केला जातो. म्हणून महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून आपण इचलकरंजीला ओळखतो. देशामध्ये कृषीनंतर सर्वात जास्त रोजगार पुरवणारा दुसरा उद्योग हा सुती कापड उद्योग आहे. आता आपण आपल्या भारताचा विचार करायला गेलो तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील जवळपास 70 ते 72% लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेतीवरती अवलंबून आहे. या व्यवसायानंतर सर्वात जास्त रोजगार पुरवणारा उद्योग कोणता आहे, तर तो सुती कापड उद्योग आहे. कारण सुती कापड उद्योगामध्ये स्पिनिंग, जिनिंग त्याचबरोबर इतर जे महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत या सर्व प्रक्रियांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे याच्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे रोजगार पुरवणारा हा दुसरा महत्त्वाचा उद्योग आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सध्याचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्रात जवळपास 108 कापड गिरण्या आहेत. त्यापैकी 54 कापड गिरण्या या एकट्या मुंबईमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आताही आपण जर विचार करायला गेलो तर मुंबईमध्ये 50%पेक्षा जास्त महाराष्ट्रातील एकूण कापड गिरण्यांच्यापैकी मुंबईमध्ये 50%पेक्षा जास्त कापड गिरण्या असलेल्या पाहायला मिळतात. म्हणून मुंबईला सुती कापड उद्योगामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण या ठिकाणाहून उत्पादित केलेलं कापड जे आहे ते बाहेरच्या देशांच्यामध्ये निर्यातीत करण्यासाठी या ठिकाणी असणारा समुद्रकिनारा त्या जहाजांच्यामधून बाहेर पाठवलं जातं. त्याचबरोबर वातावरण हे दोन्ही घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. हा जसा सुती कापड उद्योग महत्त्वाचा आहे ज्याच्यावरती सर्वात जास्त आपल्या भारतातील लोकांना रोजगार उपलब्ध होतो, प्राचीन व्यवसाय आहे, तसं पुढचा महत्त्वाचा उद्योग आहे तो म्हणजे ताग उद्योग. आता तुम्ही ताग बघितलं असेल, शेतामध्ये खत निर्मितीसाठी जसा ताग वापरला जातो तसं आपल्या भारतातील काही प्रमुख राज्य आहेत की त्या राज्यांच्यामध्ये तागाचं उत्पादन केलं जातं, परंतु त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी तो वापरला जातो. आता आज आपण जर ताग बघितला तर तागापासून पिवळसर सोनेरी रंगाचा तंतू मिळतो. त्या तागाचे सर्वाधिक उत्पादन आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगाल राज्यामध्ये होतं. आता तागापासून काय भेटतं तर सोनेरी रंगाचा तंतू मिळतो आणि या तंतूचाच वापर ताग निर्मितीमध्ये केला जातो. ताग उद्योग जो आहे या ताग उद्योगाचं केंद्रीकरण हुगळी या नदीच्या काठावरती झालेलं आहे. भारतातील पहिली ताग गिरणी 1855 कलकत्ता या शहरात जवळच्या सिरसा या ठिकाणी स्थापन झालेली होती. जसं 1854 आपल्या भारतामध्ये पहिली सुती कापड उद्योग गिरणी मुंबईमध्ये स्थापन झाली, तशी पहिली ताग गिरणी 1855 कलकत्ता शहराजवळील सिरसा या ठिकाणी पहिली ताग गिरणी स्थापन झालेली होती. कोणती गिरणी? ताग गिरणी. भारतामध्ये आत्ता सध्या जवळपास 133 ताग गिरण्या आहेत. त्यापैकी 70% ताग गिरण्या एकट्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. याचं कारण असं आहे की पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे त्या राज्यातील असणारी मृदा आणि वातावरण हे ताग उद्योगासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या भारतातील सर्वात जास्त तागाचं उत्पादन फक्त पश्चिम बंगालमध्ये होतं. त्यामुळे जिथे तो माल उपलब्ध होतो, जिथे कच्चा माल उपलब्ध होतो अशा प्रदेशामध्येच उद्योगधंदे एकवटलेले पाहायला मिळतात. आता आपण मुंबईचा विचार करायला गेलो तर मुंबईमध्ये ताग गिरण्या नाही. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी त्या उद्योगाला आवश्यक असणारा कच्चा माल मुंबईमध्ये उपलब्ध होत नाही.
त्यासारखं हवामानही मुंबईमध्ये उपलब्ध नाही. आता मुंबईमध्ये कापसाचं उत्पादन होत नाही, परंतु त्या ठिकाणी सुती कापड उद्योग आहेत, कारण त्या ठिकाणी वातावरण त्या उद्योगाला अनुकूल आहे, म्हणून त्या ठिकाणी सुती कापड उद्योग आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ताग गिरण्या आहेत, कारण त्या ठिकाणचं हवामान आणि कच्चा माल या दोन्ही गोष्टी त्या उद्योगाला अनुकूल आहेत. आता आपण ताग उत्पादनाचा विचार करायला गेलो तर ताग उत्पादनामध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक आहे. म्हणजे ताग उत्पादनामध्ये आपण विचार करायला गेलो तर तो पहिल्या क्रमांकाला आपण जगामध्ये येतो. भारतात एकूण उत्पादनाच्या 40% तागाची निर्यात केली जाते. म्हणजे निर्यात या गोष्टीमध्ये सुद्धा ताग महत्त्वाचा आहे, कारण त्याची 40% निर्यात होते आणि ज्या गोष्टीपासून आपल्याकडे निर्यात होते त्याच्यापासून साहजिकच आपल्याला जास्तीत जास्त फायदा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचा एक महत्त्वाचा उद्योग म्हणून आपण ताग उद्योगाकडे बघतो की ज्याच्यामध्ये निर्यात ही सर्वात जास्त केली जाते. त्यानंतरचा महत्त्वाचा उद्योग आहे तो म्हणजे साखर उद्योग. आता साखर उद्योगाचा विचार करायला गेलो तर भारतामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने उत्तर प्रदेश या राज्यात आहेत. जगात साखर उत्पादनामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतरचा पुढचा उद्योग आहे लोहपोलाद उद्योग. आता लोहपोलाद उद्योगाचा आपण विचार करायला गेलो तर लोहपोलाद उद्योग महत्त्वाचा आहे. 1870 भारतातील पश्चिम बंगालमधील कुल्टी या ठिकाणी पहिला लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आलेला होता. आता लोहपोलाद उद्योग म्हणजे जे लोहखनिज आहे, या लोहखनिजापासून जे पक्क्या स्वरूपात लोखंड तयार केलं जातं त्या उद्योगाला आपण लोहपोलाद उद्योग असं म्हणतो. आता 1870 पश्चिम बंगालमधील कुल्टी या ठिकाणी पहिला लोहपोलाद कारखाना स्थापन केला. 1907 जमशेदजी टाटा यांनी खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा पहिला लोहपोलाद कारखाना स्थापन केला. तो कारखाना टाटा आयर्न अँड स्टील कंपनी या नावाने चालू केलेला होता. तो जमशेदपूर या ठिकाणी झारखंड या राज्यामध्ये स्थापन केलेला होता. 1919 पश्चिम बंगालमधील बर्नपूर या ठिकाणी खाजगी क्षेत्रातील दुसरा कारखाना तयार झालेला होता. आता आपल्याला पहिला कारखाना स्थापन झालेला माहीत आहे, तो जमशेदपूर या ठिकाणी आहे. तो या ठिकाणी जमशेदजी टाटा यांनी स्थापन केला. तर दुसरा जो कारखाना आहे तो दुसरा कारखाना पश्चिम बंगालमधील बर्नपूर या ठिकाणी 1919 स्थापन झालेला होता खाजगी क्षेत्रातील. 1923 सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोहपोलाद कारखाना कर्नाटकमधील भद्रावती या ठिकाणी स्थापन केला गेला. आता सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद उद्योग महत्त्वाचा आहे, कारण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा उद्योग महत्त्वाचा आहे. सर्वात जास्त आपल्याकडे लोहखनिजाचं उत्पादन होतं, लोहखनिज आपल्याकडे सापडतं, त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातीलही कारखाने आपल्याकडे स्थापन झालेले पाहायला मिळतात. खाजगी क्षेत्रातील कारखाने स्थापन झाल्यानंतर काही कालावधीनंतर सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद उद्योग स्थापन झालेले आहेत. आता जी दुसरी पंचवार्षिक देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या पंचवार्षिक योजना तयार केल्या गेल्या याच्यातील दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये अवजड आणि पायाभूत उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आलेले होते. त्या दृष्टिकोनातून हा लोहपोलाद उद्योग महत्त्वाचा मानला जातो. आता लोहपोलाद उद्योगाचा विचार करायला गेलो तर छत्तीसगडमधील भिलाई, पश्चिम बंगालमधील दुर्गपूर, ओडिसा राज्यातील रूरकेला हे उद्योग पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेले होते. त्याचबरोबर झारखंडमधील बोकारो हा लोहपोलाद उद्योग तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेला होता. आता हे जे उद्योग आहेत छत्तीसगडमधील भिलाई, पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, ओडिसातील रूरकेला हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील आहेत. तर झारखंडमधील बोकारो हा जो लोहपोलाद उद्योग आहे हा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील आहे. हा याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे उद्योग कोणत्या पंचवार्षिक योजनेतील आहे. पश्चिम बंगालमधील जो दुर्गपूर लोहपोलाद उद्योग आहे त्या उद्योगाला ग्रेट ब्रिटन या देशाने, छत्तीसगड येथील भिलाई या लोहपोलाद उद्योगाला रशिया या देशाने, तर ओडिसातील रूरकेला या प्रकल्पाला जर्मनीने सहकार्य केलेले आहे. आता आपल्या भारतातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे लोहपोलाद उद्योग स्थापन करणे हे जास्त खर्चिक होतं. त्यामुळे आपल्या या ठिकाणी असणारे हे जे लोहपोलाद उद्योग आहेत या लोहपोलाद उद्योगांना, सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद उद्योगांना इतर देशांच्या सहकार्यानं सुरू केलेले आहेत. याच्यामध्ये दुर्गापूरचा ग्रेट ब्रिटनच्या साहाय्याने, भिलाई या ठिकाणचा रशियाच्या साहाय्याने, तर रूरकेलाचा जर्मनीच्या साहाय्याने तयार केलेला आहे.
इथेही तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे की हे लोहपोलाद उद्योग राज्य लोहपोलाद उद्योग आणि त्याची सुरुवात हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील आहे, तर त्यानंतरचे इतर पंचवार्षिक योजने सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा उद्योग आहे तो म्हणजे ॲल्युमिनियम उद्योग. बॉक्साईड या खनिजापासून ॲल्युमिनियमची निर्मिती झालेली आहे. आता आपण बघितलं तर आपल्या भारतामध्ये बॉक्साईडचं उत्पादनही सर्वात जास्त प्रमाणात होतं. तर बॉक्साईड या खनिजापासून ॲल्युमिनियमची निर्मिती झाली. ॲल्युमिनियमचा पहिला कारखाना झारखंड राज्यातील रांची जवळील मुरी या ठिकाणी सुरू करण्यात आला. आता हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की ॲल्युमिनियम उद्योगातील पहिला कारखाना कुठे स्थापन झाला, तर तो झारखंड राज्यातील रांचीजवळील मुरी या ठिकाणी स्थापन झालेला आहे. ॲल्युमिनियमचे उत्पादन उत्तर प्रदेशातील रेणुकूट, तामिळनाडूतील मेत्तूर, कर्नाटकातील बेळगाव आणि छत्तीसगडमधील कोरबा या ठिकाणी होते. आता हे जे ॲल्युमिनियमचे उत्पादन आहे, हे ॲल्युमिनियमचं उत्पादनही अनेक राज्यांच्यामध्ये होतं. याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे. या राज्यांच्यामध्ये प्रामुख्याने ॲल्युमिनियमचं उत्पादन होतं. आता ॲल्युमिनियमची भौतिक क्षेत्रातील गरज पाहता त्याची उत्पादनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. कारण ॲल्युमिनियम हा स्वस्त धातू आहे, तो हलका आहे, तो विद्युत वाहक आहे. त्यामुळे विद्युत उपकरणांच्यामध्ये किंवा विद्युत जोडणीमध्ये ॲल्युमिनियमचा वापर हा सर्वात जास्त. आता त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा उद्योग आहे तो म्हणजे तांबे उद्योग. आता जर आपण विचार करायला गेलो तर तांबे हा सुद्धा धातू अत्यंत महत्त्वाचा आणि महाग धातू आहे. भारतामध्ये तांबे शुद्धीकरण करण्याचे क्षेत्र जे आहे ते क्षेत्र खेत्री हे ठिकाण राजस्थानमध्ये आहे. या ठिकाणी तांबे शुद्धीकरण केंद्र आहे. दुसरे केंद्र झारखंडमधील सिंगभूम जिल्ह्यातील सौभांडार या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते. हे प्रामुख्याने तांबे उद्योगातील महत्त्वाची क्षेत्र आहे. त्यानंतरचा पुढचा उद्योग आहे तो म्हणजे खत उद्योग. आता जर आपण खत उद्योगाचा विचार करायला गेलो तर 1951मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पहिला खत कारखाना झारखंड राज्यातील सिंद्री या ठिकाणी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेला होता. आता 1951मध्ये आपल्या भारतातील जे असणारे शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळावं या दृष्टिकोनातून पहिला सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाना सुरू करण्यात आलेला होता की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन मिळावं. हा कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेला होता आणि तो झारखंड या ठिकाणी सिंद्री या ठिकाणी केला होता. हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. सिंद्री हा खत कारखाना आशिया खंडातील पहिला सर्वात मोठा खत कारखाना म्हणून ओळखला जातो. आता आपण जर विचार करायला गेलो तर आशिया खंडातील जे प्रमुख काही देश आहे त्या प्रमुख देशांच्या मधील सिंद्री हा खत कारखाना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो आशिया खंडातील मोठा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा पुढचा उद्योग आहे ते म्हणजे सिमेंट उद्योग. आता हा जो सिमेंट उद्योग आहे हा सिमेंट उद्योग अत्यंत महत्त्वाचा उद्योग या ठिकाणी ओळखला जातो, कारण जमिनीमध्ये सापडणारी चुनखडी, चिकणमाती, जिप्सम व कोळसा या सर्व घटकांचं उत्पादन आपल्याकडे जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे या ठिकाणी या सिमेंट उद्योगाची निर्मिती आपल्याकडे जास्त प्रमाणात झालेली पाहायला मिळते. हे सर्व घटक सिमेंट उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आपल्याकडे जास्त आहे. या प्रकारचा जो उद्योग आहे तो उद्योगातील पहिला सिमेंट कारखाना 1904मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन झालेला होता. सिमेंट उत्पादनामध्ये जगात भारताचा 5वा क्रमांक लागतो. म्हणजे आपण जर सिमेंट उत्पादनाचा विचार करायला गेलो तर आपण 5व्या क्रमांकाला जगामध्ये आहोत. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा उद्योग आहे तो म्हणजे कागद उद्योग. आता आपण वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी कागदाचा वापर करतो. या कागद गिरण्यासुद्धा आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्याचाही आपल्या भारतातील लोकांना रोजगार निर्मितीसाठी त्याचबरोबर आर्थिक प्रगतीसाठी फायदा होतो. भारतातील जी पहिली कागद गिरणी आहे ती कागद गिरणी सेहरामपूर ही या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये असलेल्या सेहरामपूर या ठिकाणी 1832मध्ये सुरू करण्यात आलेली होती. भारतामध्ये वृत्तपत्र कागद मध्य प्रदेशातील नेपाळनगर या ठिकाणी बनवला जातो, तर महाराष्ट्रामधील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी वृत्तपत्र निर्मिती केली जाते. म्हणजे ही काही प्रमुख ठिकाणं कागद उद्योगाची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतर आपला पाठीमागे राहिलेला घटक तो म्हणजे साखर उद्योग. आता साखर उद्योग जर आपण बघितलं तर ऊस, चीट आणि खजूर यापासून साखरेचं उत्पादन केलं जातं, परंतु ऊसापासून बनवली जाणारी साखर ही स्वस्त असल्यामुळे
त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. आपण बघतो की बिटापासून ऊस, त्याचबरोबर इतर घटकांच्यापासून साखर निर्मिती केली जाते, परंतु ऊसापासून निर्माण केलेली साखर ही स्वस्त असल्यामुळे त्याचं उत्पादन आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. ऊस वाहतुकीचा खर्च जास्त असल्यामुळे जे साखर कारखाने आहेत ते ऊसाचं उत्पादन ज्या प्रदेशामध्ये घेतलं जातं त्या प्रदेशामध्येच एकवटलेले आहे. आपल्या भारतातील पहिला साखर कारखाना बिहार राज्यामध्ये 1903 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. तर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर या ठिकाणी 1920 मध्ये सुरू करण्यात आला. तर आशिया खंडातील सहकारी तत्वावरती चालणारा पहिला साखर कारखाना 1949 मध्ये अहमदनगर या जिल्ह्यातील लोणी या गावी प्रवरा सहकारी साखर कारखाना म्हणून स्थापन करण्यात आलेला होता. हा साखर कारखाना पद्मश्री विखे पाटील आणि धनंजय गाडगीळ यांच्या प्रयत्नातून 2 लाख रुपयांच्या भांडवलावरती हा साखर कारखाना सुरू करण्यात आलेला होता. आता हे जे साखर कारखाने आहेत, हा पहिला कारखाना, हा दुसरा कारखाना, हे कारखाने खाजगी तत्वावरती सुरू करण्यात आलेले होते आणि सहकारी तत्वावरती लोकांच्याकडून भांडवल जमा करून तयार केलेला किंवा निर्माण केलेला, उभा केलेला कारखाना हा आशिया खंडातील पहिला प्रवरा नगर सहकारी साखर कारखाना लोणी काळभोर या ठिकाणी असणारा अहमदनगर जिल्ह्यातील हा महत्त्वाचा कारखाना ओळखला जातो. आता आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. या ठिकाणी सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन घेतलं जातं आणि साखर कारखान्यांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. आता आपल्या भारतामध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने, सहकारी आणि खाजगी तत्वावरील साखर कारखाने असलेले पाहायला मिळतात. त्यानंतरचा पुढचा उद्योग आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक उद्योग. आता आपण बघतो की जे इलेक्ट्रिक उद्योग आहेत म्हणजे विद्युत उपकरणांच्यासाठी असणारे महत्त्वाचे उद्योग, ते उद्योग ही महत्त्वाचे आहेत. आता या प्रकारचे उद्योग बँगलोर या शहरांच्यामध्ये इलेक्ट्रिक उद्योगाची राजधानी असं म्हटलं जातं, कारण या प्रकारचे सर्व उद्योगांचे केंद्रीकरण बँगलोर या शहरांच्यामध्ये आहे. त्यानंतर हैदराबाद या शहराचा नंबर लागतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या प्रकारचे उद्योग विकसित झालेले आहेत. हैदराबादमध्ये संगणकाचे सुटे भाग, त्याचबरोबर अणुऊर्जेसाठी लागणारी यंत्रे आहेत, ती यंत्रे या ठिकाणी तयार केली जातात. त्यामुळे इलेक्ट्रिक उद्योगामध्ये बँगलोर आणि हैदराबाद ही 2 ठिकाणं महत्त्वाची आहेत. आता इथे संगणकाचे सुटे भाग तयार करण्यासाठी महत्त्वाचं असणारं ठिकाण हैदराबाद म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरचा पुढचा उद्योग आहे तो म्हणजे वाहन उद्योग. आता आपल्याला दैनंदिन गरजांच्यासाठी वाहनांचा आपण वापर करतो. आता हे वाहन उद्योग ही आपल्या भारतामध्ये अनेक शहरांच्यामध्ये केंद्रित झालेला आहे. त्याच्यामधूनही अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत होते. आता भारताचा विचार करायला गेलो आपण तर भारत हा वाहन उद्योगामध्ये 7व्या क्रमांकावरती आहे. हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकेल की वाहन उद्योगामध्ये भारताचा कोणता क्रमांक लागतो. तर वाहन उद्योगामध्ये भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. देशामध्ये वाहन निर्मिती करणारी काही महत्त्वाची शहरं आहेत. याच्यामध्ये गुडगाव, मुंबई, चेन्नई, कलकत्ता आणि पुणे इत्यादी शहरं ही महत्त्वाची आहेत की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त वाहनांची निर्मिती केली जाते. पुण्यात होणारे वाहन निर्मिती यामुळे पुणे शहराला भारताचं डेट्रॉईट शहर म्हणून ओळखलं जातं, कारण पुण्यामध्ये मोठ्यातल्या मोठ्या वाहनांच्यापासून अत्यंत छोट्या वाहनांच्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्मिती केली जाते. त्यामुळे भारताचा विचार करायला गेलो तर भारतातील पुणे शहर हे महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. म्हणून भारताला वाहन निर्मितीमध्ये पुण्याला भारताचं डेट्रॉईट शहर म्हणून ओळखलं जातं. हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डेट्रॉईट शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं. आता जसं वाहन निर्मिती आपण बघतो की वाहनांच्यामध्ये वेगवेगळ्या वाहनांचा समावेश होतो, तसं भारतामध्ये रेल्वे इंजिनची निर्मिती पश्चिम बंगालमधील चित्तरंजन या ठिकाणी केली जाते. रेल्वे डब्यांची निर्मिती तामिळनाडूमधील पोरांबूर आणि पंजाबमधील कापूरथळा या ठिकाणी या रेल्वे डब्यांची निर्मिती केली जाते. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी वाहन उद्योग आपल्याकडे अस्तित्वात असलेला पाहायला मिळतो. त्यानंतरचा उद्योग आहे तो म्हणजे जहाज बांधणी उद्योग. आता आपल्या देशाला पूर्वेला आणि पश्चिमेला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर
अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी जहाजांचा उपयोग केला जातो, त्यामुळे आपल्याकडे जहाज बांधणी उद्योगाचाही तेवढ्या प्रमाणात विकास झालेला आहे. अशा प्रकारचे उद्योग प्रामुख्याने समुद्रकिनारच्या भागामध्ये जास्त प्रमाणात केंद्रित आहेत. याच्यामध्ये आपल्या भारतातील असणारी प्रमुख शहरांच्यामध्ये विशाखापट्टणम, कोची, मुंबई, कोलकाता या ठिकाणी जहाज बांधणी केली जाते. याच्यामध्ये जहाज बांधणीचं सर्वात जास्त केंद्रीकरण आहे. मुंबईजवळ असणारं माझगाव डॉक जे आहे ते माझगाव डॉक हे जहाज बांधणीचं महत्त्वाचं केंद्र आहे, ज्या ठिकाणी मोठ्यातली मोठी जहाजं आपल्याकडे बांधली तयार केली जातात. 1940मध्ये विमान निर्मितीची सुरुवात बेंगलोर या शहरातून सर्वप्रथम करण्यात आली. त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आलेली होती. जसं जलवाहतुकीसाठी जहाजाचा वापर केला जातो, तसं हवाई वाहतुकीसाठी विमानांचा वापर केला जातो, त्यालाही आपण जहाजच म्हणतो. याचीही निर्मिती आपल्याकडे केली जाते. याच्यामध्ये सुरुवात याची बेंगलोरमधून झालेली होती. त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आपल्याकडे विमानांची निर्मिती केली जाते. बेंगलोरमध्ये लढाऊ आणि मालवाहतूक विमाने तयार केली जातात. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील ओझर या ठिकाणी मिग हे जे आपल्या भारतातील लष्करामध्ये वापरलं जाणारं अत्यंत महत्त्वाचं लढाऊ विमान म्हणून ओळखलं जातं. या मिग या विमानाची निर्मिती ओझर या ठिकाणी केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक हे ठिकाण भारतातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखलं जातं, कारण हे लढाऊ विमानांची निर्मिती आपल्या महाराष्ट्रातील ओझर या ठिकाणी केली जाते. असे या ठिकाणी जहाज बांधणीचा उद्योग हे आपल्याकडे महत्त्वाचा जास्त प्रमाणात प्रसिद्ध आणि विकसित झालेला आहे. त्यानंतरचा उद्योग आहे तो म्हणजे रासायनिक उद्योग. महाराष्ट्रातील पनवेल, रायगड, अंबरनाथ, ठाणे या ठिकाणी रासायनिक कारखाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी वेगळ्या रसायनांची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर अनेक उद्योगधंद्यांच्यामध्ये केला जातो. त्यामुळे रासायनिक उद्योग हे आपल्याकडे केंद्रित झालेले आहे. हे अशा प्रकारे आपल्याकडे जी शेती आहे त्या शेतीमध्ये निघणारा कच्चा माल, त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालात रूपांतर करणं, त्यासाठी असणारे महत्त्वाचे शेतमालावरती आधारित असलेले उद्योग, त्याचबरोबर आपल्याकडे सापडणारे विविध प्रकारची खनिजं, या खनिजांच्यावरती आधारित असणारे उद्योग आणि त्याच्यापासून निर्माण होणारा पक्का माल, याच्याशी संबंधित हे सर्व उद्योग आहेत. आपण याच्या अगोदर बघितलेला शेतीशी संबंधित घटक, शेतीमध्ये असणारी महत्त्वाची पिके, त्याचबरोबर महत्त्वाची खनिजे, या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता. तर या घटकाच्या संदर्भामध्ये जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.